झुंजार ते का विष्णुदास जगे झुंजार ते का विष्णुदास जगे विष्णुदास जगे झुंजार ते का विष्णुदास जगे पाप पुण्य अंगे नातळे त्या गोविंद आसनी गोविंद शयने गोविंद आसनी गोविंद शयने पाप पुण्य
सुंदर तेरा विष्णुदास जगे सुंदर तेरा विष्णुदास जगे
त्यामणी गोविंद त्यामणी बैसाला से गोविंद आसने गोविंद शयने गोविंद आसने गोविंद शयने एक विष्णुदास जगी पाप पुण्यांगे नातळे त्या गोविंद आसने गोविंद शयने गोविंद त्यामणे वैसलासे. श्रीमद जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून विष्णुदासांचं या ठिकाणी वर्णन करतात. विष्णुदासांच्या अंगी असणाऱ्या सामर्थ्याचं या ठिकाणी वर्णन करतात. काय की या जगतामध्ये जगन्नायक परमात्मा श्री महाविष्णू यांचं दायित्व ज्यांनी स्वीकारलेलं असेल ते विष्णुदासच या जगतामध्ये झुंजार योद्धे आहेत. म्हणून त्यांच्या ठिकाणी पाप आणि पुण्य हे दोन्हीही येऊ शकत नाही. अशा प्रकारे विष्णुदासांचं वर्णन महाराजांनी या ठिकाणी करायला घेतलं. महाराज म्हणतात विष्णुदासाच्या ठिकाणी बसता उठता एवढंच नाही तर झोपलेल्या अवस्थेमध्ये सुद्धा भगवंताच्याच नावाचा ध्यास त्या विष्णुदासांना लागलेला असतो. विष्णुदासांच्या बाह्य लक्षणाचं वर्णन करत असताना महाराज म्हणतात विष्णुदासांच्या कपाळावरती उभा गोपीचंद आणि गळ्यामध्ये तुळशी माळ असते. या अलंकाराचं सामर्थ्य एवढं की या अलंकाराला पाहिल्याबरोबर कळीकाळ सुद्धा थरथर कापतात. विष्णुदासांच्या अंगावरती शंखचक्राचे शृंगार असते आणि मुखामध्ये नामस्मरण रूपी अमृताचं सार. हा झाला अभंगाचा एक थोडक्यात भाव. अभंगामधून तुकोबारायांनी विष्णुदासांचं वर्णन या ठिकाणी केलं. विष्णुदास की जे विष्णूचे दास असतात
त्यांना विष्णुदास म्हणतात, संत म्हणतात, भक्त म्हणतात, वैष्णव म्हणतात, हरिदास म्हणतात. अशी वेगवेगळी नावं आपल्याला पाहायला मिळतात. विष्णुदास हा विषय आमच्या तुकोबारायांच्या अत्यंत आवडीचा असल्यामुळे त्यांचं वर्णन करावं तेवढं महाराजांना कमीच वाटतं. कारण या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर कोण असतील, सगळ्यात थोर जर कोण असतील, आणि असं जरी कुणी आम्हाला जरी विचारलं तरी डोळे झाकून सांगावं विष्णुदास. विष्णुदासच या जगामध्ये सगळ्यात मोठे आहेत. आणि अशा या विष्णुदासांचं वर्णन तुकोबारायांनी या अभंगामध्ये करायला घेतलं. पण काही अंशानं एकाच अभंगामध्ये संपूर्ण वर्णन होणं शक्य नाही. अहो, विशाल आकाश ज्या वर्णनापुढं अपुरं पडावं एवढं सगळं वर्णन एकाच अभंगामध्ये कसं होणं शक्य आहे, कसं होईल? म्हणून अनेक अभंगामध्ये तुकोबारायांनी विष्णुदासांच्या वेगवेगळ्या छटा दाखवलेल्या आहेत. असो, पाहायचंय काय आपल्याला या ठिकाणी? ज्यामुळे विष्णुदास हे सर्व श्रेष्ठ झालेले आहेत त्यांचा सगळ्यात महत्वाचा पैलू जर काय असेल म्हणाल तर ते विष्णुदास आहेत. विष्णुदास होणं हेच त्यांच्या मोठेपणाचं पहिलं लक्षण ठरतं. महाराज म्हणतात, आम्ही त्यांना भाग्यवंत म्हणू. भाग्यवान नाही बरं का, भाग्यवंत की जे विष्णूला शरण गेलेले असतात. भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरीराया. कदाचित या प्रमाणावरून तुम्ही असं म्हणाल, या प्रमाणामध्ये तर तुकोबाराय पंढरीराय असं म्हणतात आणि तुम्ही विष्णू कुठून आणलं मधून? भगवान विष्णूच हे पंढरीला स्थानापन्न झाल्याचे योगानं भगवान विष्णूलाच पंढरीराय हे दुसरं नाव आहे. किंवा एवढी तुमची द्विधा मनस्थिती करण्यापेक्षा दुसरं एक प्रमाण सांगितलेलं आपलं बरं. कुठलं? भाग्यवंत आम्ही विष्णुदास जगी. भाग्यवंत आम्ही का? विष्णुदास असल्यामुळे आम्ही भाग्यवंत आहोत. विष्णुदास होणं हे परमभाग्याचं द्योतक आहे, परमभाग्याचं लक्षण. म्हणजे नुसती आपली गाळ्यामध्ये माळ अडकवली आणि कपाळाला बुक्का लावला म्हणजे तो विष्णूचा दास झाला असं नाही बरं का. विष्णुदास होण्याच्या या पायऱ्या आहेत हे नक्की, पण दास झालं पाहिजे. आणि कशाप्रमाणे? जसं मनुष्य हा संसाराचा दास असतो, विषयी माणसाचं जसं त्या विषयावरती प्रेम असतं, हा विषयी माणसाचं त्या विषयांवरती किती प्रेम असतं. क्षणोक्षणाला विषय रगडीत असताना, विषय अनुभवत असताना सुद्धा विषयाच्या विरोधात त्याच्या मनात साधा विकल्प सुद्धा निर्माण होत नाही. बाप विषयांची आवडी नाठविती दुःख कोडी, विसरोणी मरण ओढी, विषय गोडी वाढविती. किती माणसे संसाराचे तण मन ध्यान काया वाचने दास झालेत. जरा माईकचा आवाज जरा कमी करताय का? थोडा विको कमी करा. कधी कुणाच्या साधं मनात तरी येतं का की किती दिवस या घरादाराची, बायका पोराची, शाळेत शेताची सेवा करायची आहे, किती दिवस हा संसाराचाच गाडा आपण हाकीत बसायचा आहे, असं कधीच कुणाच्या मनात येत नसतं. तसं तो विष्णूचा दास झालेला असतो. दास जो झालेला आहे ना, नोकर नाही बरं का. नोकर वेगळा आणि दास वेगळा. काही अंशानं नोकर हा दास जरी दिसत असला तरी तो दास होऊ शकत नाही. कारण दासाला स्वतःच स्वतंत्र असं व्यक्तिमत्व काही राहिलेलं नसतं. केवळ आणि केवळ तो आपल्या मालका करता, हा स्वामी करताच जगत असतो. मग अशा प्रकारचा जो विष्णूचा दास झालेला आहे त्याच्या भाग्याचं वर्णन करण्याकरता शक्ती अपुरे पडतात, शब्द अपुरे पडतात. तुम्ही म्हणाल दास होणं हे काय मोठेपणा म्हणून घेतल्यासारखं आहे काय? दास होण्यामध्ये काय मोठेपणा आलाय का? काही तुम्ही बाता मारताय, काही गप्पा मारताय. दास होणं म्हणजे मोठेपणाचं लक्षण.
विष्णुदास होण्यामध्ये विशेष हे आहे की जो विष्णूचा दास झाला त्याचा विष्णू दास होतो. वैष्णवांचा दास झाला नारायण. आलं प्रमाण. म्हणून विष्णुदास शब्दाचे हे दोन अर्थ. षष्टी सत्पुरुष समासाने होणारा पहिला अर्थ आणि बहुरी समासाने होणारा दुसरा अर्थ. बहुरी समासाने काय अर्थ होतो की विष्णू आहे ज्यांचा दास. का विष्णुदास श्रेष्ठ आहेत? ज्यांचा प्रत्यक्ष भगवान विष्णूच दास आहेत, जे भगवान विष्णूचे मालक आहेत, ज्यांचं दास्यत्व प्रत्यक्ष भगवान विष्णू करतात. जग सगळं त्या भगवंताला मानतं, भगवान विष्णूची पूजा करतं, भगवान विष्णूची प्रार्थना करतं. इंद्र चंद्र महेंद्र याचे ती पूजिती. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुत स्तुन्वन्ति दिव्यस्तवैर् वेदै सांग पद क्रोमोपनिषदैर् गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तदगतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यांतन्न विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. जग सगळं भगवंताला मानतं. सगळ्या जगावरती त्या भगवंताची सत्ता आहे, चेतनावरतीच नाही तर सगळ्या जगावरती अशा सत्तेचे सागर असणारे भगवान विष्णू आहेत. भगवंताच्या शक्तीचं मोजमाप कोणीही करू शकत नाही. अमर्याद सत्ता आहे त्या देवाची. जसं समुद्राचं यथार्थ वर्णन कुणालाही करता येत नाही, त्याप्रमाणे भगवंताच्या शक्तीचं मोजमाप कोणीही करू शकत नाही. अमर्याद सत्ता आहे त्या देवाची. अहो महाराज सर म्हणतात, अरे बाबा साधं त्या झाडाचं पान जरी हालायचं म्हटलं तरी त्या भगवंताची सत्ता त्याला कारणीभूत आहे. त्या भगवंतानी म्हटल्यानंतरच ती झाडाची पानं हलतात. अशी खुंटीत असणारी कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती त्या भगवंताकडे आहे. महाराज म्हणतात, वृक्षाचे पान हालजाचे सत्ता, वृक्षाचे पान हालजाचे सत्ता, वृक्षाचे पान हालजाचे सत्ता, वृक्षाचे पान वृक्षाचे पान हालजाचे सत्ता, वृक्षाचे पान हालजाचे सत्ता, वृक्षाचे पान हालजाचे सत्ता, वृक्षाचे पान हालजाचे राहिले अहंता माग कोठे, राहिली अहंता माग कोठे, देखवे ऐकवे एक नारायण, देखवे ऐकवे एक नारायण, देखवे ऐकवे एक नारायण. राहिले
लक्षाचे पण हले ज्याची सत्ता. असे समर्थ असणारे हे भगवान विष्णू ज्यांचे कुणाचे दास असतील ते किती मोठे असतील, काय त्यांचं तुम्ही आम्ही वर्णन करणार आहे. अहो त्या भगवंताचं वर्णन करण्याकरताच तो वेद अपुरा आहे. आणि हे भगवान विष्णू ज्यांचे दास असतील ते किती मोठे असतील, काय त्यांचं तुम्ही आम्ही वर्णन करणार. तेव्हा विष्णुदासांच्या मोठेपणाचं पहिलं लक्षण जर काय असेल तर ते विष्णूचे दास आहेत. आणि अशा या विष्णुदासांचं तुकोबारायांनी या ठिकाणी वर्णन करायला घेतलं, पण एका वेगळ्याच नजरेने आज तुकोबारायांनी विष्णुदासांचं वर्णन केलं. आता आपण साधू संतांची, भक्तांची, वैष्णवांची वर्णन ऐकतो, आपल्या सगळ्याला ठाऊक आहे, सगळे वर्णन आपले पाठ झालेत की संतांचं देवावरती प्रेम असतं, संत उदार असतात, त्यांच्या ठिकाणी शांतता असते वगैरे वगैरे सगळं वर्णन आपल्याला माहिती. पण आज मात्र या विष्णुदासांचं वर्णन करत असताना तुकोबारायांनी एका वेगळ्याच नजरेने आजचं वर्णन केलं. कसे असतात ओ विष्णुदास, तर महाराज म्हणतात झुंजार. हे वर्णन आहे बरं का. झुंजार ते एक विष्णुदास जगी. प्रस्तुतच्या अभंगामध्ये आमच्या तुकोबारायांनी विष्णुदासांना झुंजार म्हटलं खरं, पण झुंजार कुणाला म्हणावं. झुंजार शब्दाची व्याख्या काय, की ज्याचा युद्धामध्ये कधीही पराजय झालेला नाही, जो आपल्या शत्रूला रणांगणामध्ये युद्धामध्ये नामहरण करतो, शत्रूवरती विजय मिळवतो, असे जे कोणी वीर योद्धे असतात त्यांना झुंजार म्हटलं जातं. झुंजार म्हणजे युद्धा. युद्ध म्हटलं की ज्याच्या अंगामध्ये पुलकितपणा निर्माण होतो, युद्धाचा ज्याला आनंद असतो, युद्ध हे आपल्या सौभाग्याचं लक्षण ज्याला वाटतं. योद्धा जो असतो ना, तो काही युद्धाला काय घाबरत नाही. युद्धातून पळून जायचं तर काही प्रश्नच नाही, पण आपल्या सोबत कोणी युद्धामध्ये आहे किंवा नाही याची सुद्धा तो आस धरून बसत नाही, असा एकटा तो युद्ध लढवत असतो. मग असे जे कोणी वीर योद्धे असतात त्यांना झुंजार म्हटलं जातं. आपल्या भारत भूमीमध्ये अनेक झुंजार वीर योद्धे होऊन गेलेले आहेत, एका झडीत एक. महाभारतामध्ये अनेक वीर योद्धे होऊन गेलेत, पण एकट्या अर्जुनाचंच वर्णन हे झुंजार म्हणून केलेलं आहे. आपल्या सगळ्याला माहिती आहे त्या महाभारत युद्धामध्ये कौरवांची 11 अक्षौहिणी सैन्य होतं आणि पांडवांचं 7 अक्षौहिणी सैन्य होतं. जरा सारखी टाक बघा. दोन्ही सैन्यामध्ये युद्ध झालं, शेवटी सगळे कौरव युद्धामध्ये हारले, मेले. जो कोणी त्या अर्जुनाच्या समोर येईल, अर्जुनानं त्याच्यावरती विजयच मिळवला आहे, त्याला नामहरणच केलेलं. बर, आता ही कौरव सेना म्हणजे काय साधी सुधी होती असं तुम्हाला वाटतंय का? उगच आपली 11 अक्षौहिणी सैन्याची भरती करायची आहे म्हणून कुणालाही आपलं धरलं, उचलून भरती केलं, असल्या मापाची ती गडी होती काय? काय आमच्या ज्ञानोबारायांनी त्या सैन्यांचं वर्णन केलंय. या एकेकाचनी म्हणो व्यापारे, हे विश्व होय संहारे, हा कृपाचार्यू न पुरे एकलाची. एका झडीत एक असे असताना सुद्धा अर्जुनाने सगळ्यांवरती विजय मिळवलेला आहे, म्हणून अर्जुनाचं वर्णन हे झुंजार म्हणून केलेलं आहे. महावीर 11 अक्षौहिणी तुवा एके नागविले रणांगणी, तर स्वभाव कोंदड पाणी झुंजविल तुते. कदाचित एखाद्या वेळेला शंका घेणारा एखादा माणूस अशी एक शंका काढेल, काय युद्धामध्ये पांडवाच्या बाजूने युद्ध करणारा काय अर्जुन एकुलता एक होता असं नाही. 5ही पांडव युद्ध करत असताना ते एकट्या अर्जुनालाच झुंजार कसं काय म्हटलं असावं? ज्या वेळेला पांडव हे अज्ञात वासात असताना त्या विराट राजाच्या नगरीमध्ये होते आणि ही बातमी त्या कौरव सेनेला समजली, तेव्हा या कौरवांनी त्या विराट राजावरतीच युद्ध चढवलं. तेव्हा एकट्या अर्जुनाने या सगळ्या कौरव सेनेला सळो की पळो करून लावलेलं होतं. हे अर्जुनाचं सामर्थ्य म्हणून अर्जुनाचं वर्णन हे झुंजार म्हणून केलेलं.
महाभारतामध्ये जसे हे झुंजार योद्धे होते याच प्रमाणे रामायणामध्ये सुद्धा अनेक झुंजार वीर योद्धे होऊन गेलेले आहेत. पण आमच्या नाथ महाराजांनी आमच्या पुढे नाव जरा काय ठेवलीत जरा पहा. मारीच महावीर शूर रणा माझी रणरंधीर योद्ध्या माझी मुख्य झुंजार विचार समुद्र पैमारीच सुग्रीव वीर धीर झुंजार विभांडुनी या विद्याधर विजय झाला एकांगवीर जय जयकार ऋषी करती. सांगायचं तात्पर्य काय की जे वीर आपल्या शत्रूला रणांगणामध्ये नामोहरण करतात, शत्रूवरती विजय मिळवतात, असे जे कोणी वीर योद्धे असतात त्यांना झुंजार म्हटलं जातं. या न्यायाप्रमाणे आमच्या तुकोबारायांनी विष्णुदासांना झुंजार ही उपमा देऊन आज त्यांचं वर्णन करायला घेतलं. महाराज म्हणतात जगामध्ये अर्जुन योद्धा नाही, जगामध्ये भीष्माचार्य योद्धे नाहीत, योद्धे जर कोण असतील तर ते विष्णुदास आहेत. झुंजार ते एक विष्णुदास जगी. आश्चर्य वाटणार नाही का? हे असं ऐकल्यानंतर आश्चर्य वाटणार नाही का? नको बाबा ही कटकट म्हणून निघून जाणारे हे वारकरी समोरून काहीतरी यायला लागलंय, उगच आपल्या अंगलट काहीतरी बसायचं म्हणून रस्ता सोडून दुसऱ्या रस्त्याने निघून जाणारे आम्ही, आणि महाराष्ट्र आम्हाला झुंजार म्हणून वर्णन करतात. आणि ते असं तसं नाही, जगी एकमेव एक शब्द घालून महाराजांनी दुसऱ्याला बाजूलाच काढून टाकलंय. अद्वितीयता दाखवली या एका शब्दानं. जर जगामध्ये एकमेव जर कोण योद्धे असतील तर ते विष्णुदास आहे. तेव्हा तुकोबारायांच्या या वचनावरती निश्चितच आक्षेप आल्याशिवाय राहणार नाही. तुकोबारायांनी विष्णुदासांना झुंजार म्हटलंच कसं? कोणाबरोबर हे असे युद्ध करायला गेले होते? कोणावरती यांनी विजय मिळवला? हा विष्णुदास झुंजार कसे? ज्यांना विष्णुदास म्हटलं जातं का नाही, किंवा संत भक्त वैष्णव म्हटलं जातं का नाही, त्यांच्या अंगीचे गुणधर्म जर आपण पाहिले तर शांतता हा गुण त्यांच्या जवळ असणं अत्यंत महत्वाचं आहे. भगवंतांनी भक्ताची लक्षणं सांगत असताना भागवतामध्ये स्पष्टपणे सांगितलंय की ज्यांना संत भक्त वैष्णव जर म्हणायचं जर झालं तर त्यांच्या जवळ शांतता हा गुण असतोच. निरपेक्षता माझे म्हणून शांती आणि समदर्शन पाचवे ते निर्वैर जाण 5 लक्षण ही मुख्यत्वे. एखाद्यानं आपल्यावरती अन्याय जरी केला तरी त्याला कुठल्याही प्रकारचं प्रत्युत्तर न देता त्याच्यावरती दया दाखवणं ही ज्यांची मूळची क्रिया आहे. एवढंच नाही तर जगाने आपल्याला कितीही त्रास दिला, कितीही छळ केला तरी त्यांना कुठल्याही प्रकारचा अपशब्द न बोलता उलट त्यांच्या हिताकरता, त्यांचं चांगलं होण्याकरता म्हणून त्या भगवंताकडे हे प्रार्थना करणारे हे संत महात्मे काय आमच्या ज्ञानोबारायांनी पसायदानामध्ये मागणी केली? जे खळांची व्यंकटी सांडो दुरितांचे तिमिर जाओ. कोणाकरता मागितलंय? आपल्या करता काही मागणी केली आहे का? आपला देह केवळ आणि केवळ परोपकारा करता, लोकांकरता झिजवणं ही ज्यांची मूळची क्रिया आहे. महाराज म्हणतात जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या
कष्टवेती परोपकारे कष्टवेती परोपकारे परे दे और सांडेले आपोले परे दे और सांडेले आपोले परे दे और सांडेले आपोले परे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूते जगाच्या कल्याणा. मला या ठिकाणी काय सांगायचंय की ज्यांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा द्वेषभाव नाही, अपकार्यावरती उपकार करणं हे ज्यांचं लक्षण, आणखीन काय निर्वैर अशा प्रकारचं त्यांचं लक्षण, म्हणजे कोणाशीच ज्यांचं वैरत्व नाही. आणि राहील तरी कसं हो, आमच्या या विष्णुदासांचं वैरत्व कोणाशी राहील तरी कसं. ज्यांना विष्णुदास म्हटलं जातं कणे, त्यांना हे सगळं जग विष्णुमयच प्रतीत होत असतं. विष्णुमय जग वैष्णवांचं धर्म, सगळं जग विष्णुमय आहे. साधना करत असताना हे विष्णुदास आपला विष्णू सगळ्यामध्ये आहे, व्यापक आहे, अशी भावना ठेवूनच साधनेला प्रारंभ करत असतात. विठ्ठल जळी स्थळी भरला हरिता ठाव नाही वरला, किंवा विठ्ठल विस्तारिला झणी सप्तही पाताळे भरोणी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी जे जे देखे भूत
ते मानिजे भगवंत. असा जर विष्णुदासांचा भाव असेल, मान्यता असेल, शास्त्राने सुद्धा हेच सांगितलं की सगळ्यांमध्ये यांना विष्णू दिसतोय, मग हे विष्णुदास विष्णू बरोबरच वैर कसे काय करतील. म्हणून निर्वैर अशा प्रकारचं त्यांचं लक्षण. जगची देह झाले म्हणून प्रिया प्रिय गेले, हर्षामर्ष ठेले दुजे नवीन, ऐसा द्वंद्व निर्मुक्तो भयोद्वेग रहितो, याई वरी भक्तो माझ्या ठाई. ज्याच्यापासून लोक कधी उद्विग्न होत नाहीत किंवा जो लोकांपासून उद्विग्न होत नाही तो माझा भक्त, असं भगवंतानं भगवत गीतेमध्ये भक्ताचं लक्षण गेलं. आणि हिथं तुकोबाराय हा झुंजार म्हणून वर्णन करतात. आता कसा मेळ घालायचा, अभंग सोडवायचा म्हटलं तरी सोडवायचं तरी कसा, कारण लक्षण जर पाहिले तर कुठल्याच लक्षणांवरून वैरत्व दिसत नाही. आणि झुंजार जर म्हटलं की वैरी हे आलेच, तेव्हा हे दोन विरुद्ध असे असणारे हे धर्म झुंजारत्व आणि निर्वैरत्व हे एकाच विष्णुदासाच्या ठिकाणी कसं राहणं शक्य आहे, कसं राहील. विष्णुदास झुंजार कसे होऊ शकतील, कोणाबरोबर त्यांनी असं युद्ध केलंय, कोणावरती यांनी असा विजय मिळवलाय, म्हणून तुकोबाराय त्यांना झुंजार म्हणतात. विष्णुदास झुंजार कशी. तुकोबारायांचे जे विष्णुदासांबद्दलचे जे काही विचार आहेत हे त्यांच्या बाह्य शत्रूविषयी नसून या देहाच्या ठिकाणी गुप्त रूपाने राहणारे जे वास्तव शत्रू आहेत का नाही, त्या वास्तव शत्रूंबद्दलचे. या वास्तव शत्रूंचं सामर्थ्य एवढं की त्यांनी आपलं साम्राज्य सगळ्या जगावरती पसरवलंय. जे कोणी अथिरथी महारथी झुंजार म्हणून घेणारे आहेत त्यांना सुद्धा या वैऱ्यांनी आपल्या सामर्थ्यानं नाचवलेलं आहे. सगळ्यांना यांनी आपल्या जाळ्यामध्ये अडकून टाकलेलं आहे. आमचे ज्ञानोबाराय तर म्हणतात, अरे बाबा या वैऱ्यांना कसल्याही प्रकारची दया नाही, माया नाही, कृपा नाही, काळापेक्षा सुद्धा भयंकर स्वरूपाचे वैरी आहेत. चांगल्या मार्गाला लागणाऱ्याच्या जीवावरती उठणारे हे मारे करीत. जगामध्ये अज्ञान अंधकार भ्रांती निर्माण करण्यात यांचा पहिलाच नंबर लागतो. हे सगळं जग एका घासात जरी गिळायचं म्हटलं तरी यांना ते अवघड नाहीत. असे हे एवढे भयंकर स्वरूपाचे शत्रू आहेत. आणि प्रत्यक्ष भगवंतानं सुद्धा गीतेमध्ये सांगितलं, अरे अर्जुना हे एवढे भयंकर स्वरूपाचे शत्रू आहेत, त्यांना तू आपला सरळ वैरीच समज. कोणाला? काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव, महाशनो महापापमा विद्येन मिह वैरिणम, तरी हे काम क्रोधोपाही जयासे कृपेचे साठवण नाही, हे कृतांताच्या ठाई मानिजती, हे ज्ञान निधीचे भुजंग विषेदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मार्गजी, दयासे भुकेलिया आमिषा, हे विश्वणपुरेची घासा, कुळवडीत यांची आशा चाळीत असे, हे मृत्यूच्या नगरी मानिजती निकयापरी, जे जीविताचे वैरी म्हणून यांना तू आपला वैरी समज. काम हा आपला वैरी आहे, क्रोध हा सुद्धा आपला वैरी आहे, अहंकार हा सुद्धा आपला वैरी आहे. आणि असे हे भयंकर स्वरूपाचे वैरी जीवाचे शत्रू आहेत, शरीराचे नसतील. आपण शरीर स्वरूप नाही तर बरं का, सद्यस्थितीमध्ये वर्तमान परिस्थितीमध्ये आपण जीव स्वरूप आहोत आणि हे विकार जीवाचे शत्रू आहेत. शरीराचे वैरी जर म्हणायचं झालं असतं तर साधू संतांनी आपली विधानं खर्ची घातलीच नसती. देह द्वंद्वाची निज धरणी, देह दुःखाची निज निशाणी, देह विकल्पाची पूर्ण भरणी, दरिद्राची आरणी तो देह, देह आशेचा कळवळा, देह अहंकाराचा अंगवळा, देह अहम ममतेचा सोहळा, विकाराचा मळा तो देह, देह अविद्येचे अधिष्ठान, देह संकल्पाचे साजिरेवण, देह मोहकाचे मोहन, मुख्यत्वे अज्ञान तो देह, देह कामाचा पर्वत गड,
देह क्रोधाचा अवघड गड, देह दोषाचा दुस्तर आघाड, विनाशाचा मट तो देह. सांगायचं तात्पर्य काय की शरीराचे हे वैरी नसून या शरीरावरती प्रेम करणारे जीवाचे शत्रू आहेत. आणि हे एवढे असे भयंकर स्वरूपाचे आहेत की ज्यांनी भगवंताची आम्हाला प्राप्ती व्हावी, भगवंताची भेट व्हावी म्हणून घोर तपश्चर्या केली, योग यागाधिक साधन केली, अशा साधू वृंदांना सुद्धा यांनी सोडलं नाही. यांना सहज त्या भगवंताची प्राप्ती झाली नाही. कारण हे काम क्रोध नावाचे पर्वत आडवे आल्यामुळे आम्हाला त्या भगवंताची भेट होत नाही. महाराज म्हणतात काम क्रोध आड पडले पर्वत, काम क्रोध आड पडले पर्वत, राहिला अनंत पलीकडे, नुल्लंघावे मजन सहावे सर्वथा, दुर्धर हा घाट वैर्यांचा. ज्यांनी माया मोह लोभ अहंकार यांचा त्याग केला आणि अंगामध्ये शांतता भाबवली अशी साधू वृंदे सुद्धा या वैऱ्यांनी विटाळून टाकला. साध्वी शांते नागवली मग माया मांगे शृंग हरली, ती हे करवे विटाळली साधू वृंदे. कोणाला सुद्धा या काम क्रोध नावाच्या वैऱ्यांनी सोडलं नाही, आपल्या जाळ्यामध्ये अडकूनच टाकलं. कोणी सुद्धा सहजासहजी काम क्रोधावरती विजय मिळवू शकलो नाही.
महाराज म्हणतात, अरे बाबा, त्या काम क्रोधावरती कोणी विजय मिळवलाय हे बघण्यापेक्षा यांनीच कुणाकुणावरती विजय मिळवलाय, यांनीच कुणाकुणाला युद्धामध्ये पराभूत केलंय हेच तुम्ही अगोदर बघा. आणि हेच दाखवण्यासाठी म्हणून नाथ महाराजांनी आमच्या पुढे एक भली मोठी यादी ठेवली. नाथराय म्हणतात, अरे बाबा, साधूचं काय तुम्ही घेऊन बसलाय? जे कोणी त्या स्वर्गामध्ये राहणारे देव आहेत का नाही, त्या देवांना सुद्धा यांनी सोडलं नाही, आपल्या जाळ्यामध्ये अडकूनच टाकलं. मज कामाचे निधाय ब्रह्मा कन्येशे धरू जाये, पराशरे केले काय भोगिले पाये देवा दुर्गंधा. ज्याते योगी वंदिते मुगुटे, तो तापसा माझी दुर्जटी, तो शिव लागे मोहिनी पाटी, फिटोनी लंगोटी वीर द्रवली. कलंकिया केला चंद्र, बकांकित केला इंद्र, कपाटी घातला षण्मुख वीर, तो लाडका कुमार महेशाचा कोणाला सुद्धा यांनी सोडलं नाही. ब्रह्मदेव जरी असले तर त्या ब्रह्मदेवाला सुद्धा सोडलं नाही. देवाचे देव शंकर महादेव असले तरी धडक मारिली शंकरा, केला ब्रह्मयाचा मानेरा, इंद्रचंद्रासी दरारा लावेला जिणे. कोणाला सुद्धा या काम क्रोधांनी सोडलं नाही. या देवादिकांना सुद्धा आपल्या जाळ्यामध्ये अडकून टाकलं. पण शेवटी कसं आहे, कितीही झालं काही झालं तरी शेवटी ते देव आहेत. कोण चाललंय त्यांना वर विचारायला? पण जे कोणी भक्त म्हणून घेणारे आहेत, महर्षी ही ज्यांनी पदवी प्राप्त करून घेतली त्या नारदांसारख्यांना सुद्धा यांनी आपल्या जाळ्यामध्ये अडकवूनच टाकलेलं आहे. नारद मुनी एकदा वैकुंठावरून द्वारकेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या भेटी करता यायला म्हणून निघाले. वाटेत येताना काय यांच्या मनामध्ये विचार आले देव जाणं, आणि नारदांना काम नावाच्या शत्रूंनी पछाडलं. कामांध बुद्धीनं नारद मुनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या जवळ गेले, पण साधा देवाला नमस्कार सुद्धा घातला नाही, अहंकाराने तशीच उभा. शेवटी भगवंतानं विचारलं, काय म्हणले नारद मुनी, आज कस काय आज आमच्याकडे येणं केलं? देवाने एवढं म्हणण्याचा अवकाश केलं की त्या देवालाच फार दिशेने उत्तर दिलं. हा म्हणले, देवा, अरे म्हणले, तुला काय कळतंय का नाही का तू एकट्यानेच आपलं ऐश्वर वैभव भोगायचं आणि आम्ही म्हणजे दुःख भोगत बसायचा, हा कुठला नियम काढलास म्हणले तू? आता हे नारदांचं असं बोलणं काय भगवंताच्या लक्षात येणं म्हणून म्हटली. अरे म्हणले, नारदा, तुझ्या म्हटले या बोलण्याला म्हणले तर बुडना शेंडा. अरे तुला नक्की म्हणायचंय काय? मला समजल असं जरा नीट सांग की म्हणले. एवढं म्हटल्याबरोबर लगेच नारदांनी सांगितलं, म्हणजे मला सुद्धा लग्न करण्याची इच्छा झाली आहे, मला सुद्धा लग्न करावं असं वाटायला लागलंय. घ्या, बोलून बोलून काय बोलले, मला सुद्धा लग्न करायची इच्छा झाली. आता नारदांसारख्यांनी असं म्हटल्यानंतर मग मात्र देवाने काय हायगाय केली नाही, त्याच मापात त्याला उत्तर दिलं. सांगितलं, अरे कर नाही तर बसकी म्हणली तिकडं. तुला काय मी तो वधूवर सूचक वाटलो काय म्हटले लग्न जळवायला बसलेला? कर नाही तर तिकडच बस. आता देवानी असं उत्तर दिल्याबरोबर नारदांनी विचार करायला जरा सुरुवात केली. विचार केला, म्हणले कसं आहे, आपलं ऐकून घेणार एवढ्या सगळ्या सृष्टीमध्ये एवढे हे एकुलते एकच आहे, म्हणून आवाज चढून काही कामाचं नाही म्हणून घेतला आवाज, जरा खाली घेतला. म्हणले, अरे तसं नाही, मुलगी नको का? हा तूच सांग, माझ्याकडे बघून कोणता बाप मला पोरगी देणार आहे जी चांगली धडधाकट आहेत, निरव्यसनी आहेत, चांगली 4 पैसे कमवणारी आहेत, त्यांची 50 ओलांडून गेली तरी त्यांचा अजून योगच येतोय. माझं काय खरंय, कोण मला आता पोरगी देणार आहे? आता असं म्हटल्याबरोबर भगवंतानं म्हणले, अरे मग मी करू तरी काय करू असं तुला वाटतंय? सांगितलं. अहो म्हणले, भगवंता, अहो म्हणले, तुम्हाला नेमके बायका किती? भगवंताला वाटलं कुठल्या बायकोच्या पाहुण्या रावळ्याकडून कोण असल म्हणून हे असं विचारतंय काय. सांगितलं. म्हणले, अरे तुला माहित नाही काय, 16,108 तर फक्त बायकाच म्हणले मला.
एवढं म्हणण्याचा अवकाश की लगेच सांगितलं, म्हणले भगवंता मला काय वाटतंय तुम्हाला सांगू का? अहो म्हणले तुमच्या पाठीमागे व्याप किती आहे. भक्त संकटात सापडला एवढे शब्द जरी तुमच्या कानावरती पडले तरी तुम्ही जेवणाच्या ताटावरून उठून पळत सुटता. गरुडाचा वेग सुद्धा तुम्हाला अपुरा वाटतो, एवढा तुमच्या पाठीमाग व्याप, किती तुमच्या माग कष्ट, आणि तुम्हाला एवढ्या बायका करायच्यात काय? त्यातलीच एक द्या मला. मला काय सांगायचंय की महर्षी म्हणून घेणारे नारदांसारखे आशे जरी असले तरी यांना सुद्धा त्या काम नावाच्या शत्रूंनी सोडलं नाही, आपल्या जाळ्यामध्ये अडकूनच टाकलं. नारद नाही के माझी गोष्टी, त्यासी जन्मले पुत्रसाठी, माझी साहू न शके काठी, ऐसा बळे या सृष्टी असे ना. आता हे झालं काम नावाच्या शत्रूचं वर्णन. आता जिथे काम नावाचा शत्रू असतो तिथे क्रोधाला विशेष आमंत्रण द्यायची गरज पडत नाही. त्या रागाकडं क्रोधाकडं पत्रिका घेऊन त्याला सांगावा द्यावा लागत नाही की समोरच्या माणसाने मला 2 थोबाडीत हाणल्यात, आता मला त्याला 4 हाणायच्यात, तेव्हा तुम्ही आता आमच्या अंगात संचरा अशी म्हणण्याची वेळ येत नाही. जिथे काम नावाचा शत्रू असतो तिथे क्रोध हा न बोलवताच येतो. आणि महाराज म्हणतात, अरे बाबा या क्रोधासारखा भयंकर वैरी या जगाच्या पाठीवरती दुसरा कोणी नाही. बाप क्रोधाची निज ख्याती, त्या दोघांशी केली उपहती, मज नाडीले ज्ञान विरक्ती, क्रोध परमार्थी घातको. महाराज म्हणतात, जी कोणी माणसं त्या कामाला वश झालेली आहेत, जी माणसं त्या कामाच्या जाळीत पडलेले आहेत, ते काहीतरी भोग तरी भोगून घेतात. पण जो कोणी त्या क्रोधाच्या जाळ्यामध्ये पडलाय तो काहीच भोगत नाही, फुकट वाया जातो. कामाशी जे वश होती ते काहीतरी भोग भोगिती, जे आतुडले क्रोधा हाती ते व्रथा नागविती भोग मोक्ष. क्रोधा ऐसा वैरी बैसला असता जिवारी, तो तयाची मानी थोरी, तोची चराचरी अतिमूर्ख. आणि अशा प्रकारचा राग जर माणसाला आला तर या जीवाच्या ठिकाणी कोणीच थांबत नाही. विवेक थांबत नाही, वैराग्य थांबत नाही, धर्म थांबत नाही. काम ज्याचं आपण इतक्या वेळ वर्णन केलं, एवढा भयंकर असणारा काम नावाचा शत्रू, पण क्रोध आला रे आला म्हटलं की लगेच आपलं गटुड बांधून पळायला सुरुवात करतो. तो सुद्धा इथं थांबत नाही. क्रोध आली या कडकडाडी, काम पळे उठा उठी, धर्म जाय 12 वाटी, क्रोधे तुटी अर्थ स्वार्था. म्हणजे अशा प्रकारचा राग आल्यानंतर हा कोणी सुद्धा जीवाच्या ठिकाणी थांबत नाही. आणि अशा प्रकारचा राग आल्यानंतर क्षणात सगळं होत्याचं नव्हतं करून टाकतं, क्षणात सगळं भस्म करून टाकतं. कोणी सुद्धा या क्रोधावरती विजय मिळू शकलं नाही. असं इथं तरी कोण आहे का की ज्याला आजपर्यंत कधी रागच आला नाही? राग आला रे आला म्हटलं की क्षणात सगळं होत्याचं नव्हतंच करून टाकतं, क्षणात सगळं भस्म, पाठीमागं काहीच शिल्लक ठेवत नाही. पोटचं पोरग असलं म्हणून काय झालं, माझ्या विरोधात निवडणूक लढतोस काय म्हणून पोटच्या पोराला सुद्धा बाप मारायला हायगाई करत नाही. बायको असलीस म्हणून काय झालं, मला शहाणपणा शिकवतेस काय म्हणून रागाच्या भरात तिचं नरड दाबायला ही हायगाई करणार नाही. म्हणजे अशा प्रकारचा राग जर माणसाला आला तर क्षणात सगळं होत्याचं नव्हतं करून टाकतं, क्षणात सगळं बसलं, पाठीमाग शिल्लक काहीच नाही. तरी सुद्धा काही ऋषीमुनी होऊन गेले, जगाला सांगत सुटले, आम्ही काम क्रोध जिंकले, काम क्रोध जिंकले, आम्हाला काम कधी उत्पन्न होत नाही, राग कधी येत नाही, जगाला सांगत सुटले. आणि यांचं हे असलं बोलणं ऐकलं नेमकं त्या क्रोध नावाच्या शत्रूने. ते लागलं विचार करायला, अरे म्हणले तुझा माझा अजून संबंध आलायच कुठं, मी अजून तुझ्या पुढं आलो नाही, तू अजून माझ्या समोर आला नाहीस, तुझं माझं अजून युद्धच झालं नाही, तोपर्यंत तू जगाला स्वतःचा मोठेपणा सांगायला लागलायस काय, मी क्रोधावरती विजय मिळवलाय म्हणून. अरे थांब म्हटलं तुला आत्ता बघतो. असं म्हणून या ऋषी मुनींना सुद्धा या क्रोध नावाच्या शत्रूने सोडलं नाही, आपल्या जाळ्यामध्ये अडकूनच टाकलं. मागे तपस्वी वाखाणिले म्हणती काम क्रोधा जिंकी
दिले त्यांचीही आम्ही पूर्ण छळिले. ऐकते भले तुझ सांगेन कोप आला दुर्वासासी शाप दिदला अंबरशासी देव अनिला गर्भवासासी क्रोधे महाऋषी छळिले यायचे. जे तुझी सृष्टी करू शकती ते हे काम क्रोधे झडपी जेती. सागरी पडे इंद्र संपत्ती हे क्रोधाची ख्याती पुराण प्रसिद्ध. कोप आला नारदासी वृक्ष केले नलकुबेरासी. गौतमे अहिल्यासी कोपे वनवासी शिळा केली. काय त्या अहिल्या मातेचं चुकलं होतं. सूड आणि कपटकारस्थान बुद्धीनं इंद्राने तिला भ्रष्ट केलेलं होतं हे माहिती होऊन सुद्धा गौतम ऋषींना राग आवरता आला नाही. ऋषी मुनींचं सोडून द्या, ज्यांना तुम्ही विघ्नहर्ता म्हणता त्या गणरायाला सुद्धा यांनी सोडलं नाही. जगावरती विघ्न आल्यानंतर त्याचा संहार करण्याचं ज्यांचं सामर्थ्य पण स्वतः मात्र क्रोध रूपी विघ्नामध्ये अडकली. जो सर्वदा विघ्ना ते आकळी त्या विघ्नेशा ते कोण छळी. तेने अति कोपे कोपा नळी चंद्रासी तात्काळ दिदलाशा. म्हणजे कोणी सुद्धा या काम क्रोध नावाच्या शत्रूवरती सहजासहजी विजय मिळू शकला नाही. म्हणून यांच्या जाळ्यामध्ये अडकल्याचा परिणाम काय झाला की यांनी केलेले अन्याय सगळ्यांना गपगुमान सहन करण्याची वेळ आली. कोणी सुद्धा यांना जिंकू शकलं नाही. सगळ्यांना यांचे अन्याय सहन करावेच लागले. एक व्यवहार कसा असतो पहा. व्यवहारामध्ये अन्याय करणं जेवढं दोषास्पद ठरतं त्याच्यापेक्षा लाख पटीनं अन्याय सहन करणं हे दोषास्पद मानलं जातं. अन्याय करणाऱ्याला अन्याय सहन करणारे त्याला अन्याय करण्यामध्ये प्रवृत्त करत असतात. अन्याय करणाऱ्याला जर वेळीत जर का ठेचलं कुणी ज्याच्यावरती अन्याय होतोय त्यानं हा तर तो तोंड पुन्हा वर काढणार नाही. या भारत भूमीचं वाटोळ जेवढं दुष्टांना केलंय त्याच्यापेक्षा लाख पटीनं सज्जनांनी केलंय. का यांनी सहन केलं म्हणून त्यांचं शौर्य धैर्य सामर्थ्य वाढत गेलं. मग ते अनेकांवरती अन्याय करत गेले आणि एकदा काय यांचं सामर्थ्य वाढलं मग कोण त्याला विरोध करायला चाललं तर त्याच्या ताकदीपुढे याची ताकद आता अपुरी पडते. म्हणून त्यांनी केलेले अन्याय गपगुमान सहन करण्याची वेळ येते. पण विष्णुदास नाहीत सहन करून घेत कोणाचं. या वैऱ्यांनी केलेले अन्याय विष्णुदास सहन करून घेत नाहीत. त्यांच्या मागं हात धुवूनच त्यांच्या पाठीमागं लागतात. महाराजांनी या ठिकाणी ते हे दर्शक सर्वनाम या ठिकाणी वापरलंय. झुंजार ते म्हणजे ज्यांनी या काम क्रोधावरती विजय मिळवला ते विष्णुदास झुंजार. मग ते विष्णुदास म्हणजे कोण. खेळे या माझी हनुम्या शहाना खेळे या माझी हनुम्या शहाना
गड्याची आवडी मोठी राम गड्याची आवडी मोठी राम गड्याची आवडी मोठी राम गड्याची आवडी मोठी मनोन लंकेत नेरे शहाणा. नामदेव महाराज म्हणतात सगळ्या खेळ्यामध्ये मारुतीराय शहाणे निघाले. ते कधीच कामाच्या आहारी पडले नाहीत आणि जिथे कामच नाही तिथे क्रोध कसा येणार या बळावरती त्यांनी रावणासारख्याला नामहरण केलं. म्हणजे असे जे कुणी विष्णुदास आहेत ज्यांनी काम क्रोध जिंकले ते विष्णुदासच. आता मारुतीरायांचं सामर्थ्य काय आहे याच्याबद्दलचे प्रमाण सगळे तुमच्या आमच्याकडे आहेत. शूर आणि धीर हनुमंत महाबळी काम घातला बांदोडी हे मारुतीरायाचं सामर्थ्य आहे. म्हणून मारुतीरायाच्या नादाला काही कोण लागायचं धाडस करत नाही. मारुतीरायासोबत हा युद्ध करायचं धाडस कोण कोण करू शकत नाही. का तर चांगलं ठाऊक आहे यांच्या सोबत युद्ध करायला गेल्यानंतर यांच्या त्या गदेनं कवा कुठं कुठल्या माळावरती जाऊन पडल नाहीतर डोंगरावर जाऊन पडल त्याचा थांग पत्ता सुद्धा लागणार नाही. म्हणून मारुतीरायाच्या नादाला काही कोण लागत नाही. पण जे कुणी खळ प्रवृत्तीचे दुर्जन माणसं असतात कणे त्या दुर्जन माणसांचा स्वभाव म्हणजे कसा असतो. खळा सदा क्षुद्र दृष्टी करी कष्टी सज्जना. साधू संतांना त्रास दिल्याशिवाय त्यांना छळल्याशिवाय यांच्या मनाला समाधानच होत नसतं. म्हणून साधू संतांना त्रास देण्याकरता ही खळ प्रवृत्तीचे दुर्जन माणसं काही ना काहीतरी कुटाने करतच बसलेले असतात. आणि अशाच एका खळानं आमच्या तुकोबारायांवरती प्रसंग आणला. तुकोबारायांचं महत्व सहन न होणाऱ्या मुंबाजीनं तुकोबारायांना भ्रष्ट करण्याच्या उद्देशानं एका नायिकेला त्या भंडारी डोंगरावरती लावून दिलं. ज्या ठिकाणी तुकोबाराय भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन होऊन बसलेले होते. मग ती स्त्री त्या ठिकाणी आल्यानंतर त्या स्त्रीचा हावभाव कळता क्षणी आमच्या तुकोबारायांनी त्याला हात जोडले नमस्कार केला पाया पडले आणि सांगितलं म्हणले आई साहेब अहो म्हणले तुमचा हितला रस्ताच चुकला. हिथं येऊन तुम्ही फुकट सायास करू नका कारण आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. जाई वो तो माये न करे सायास जाए वो तो माये न करी सायास जाए वो माये न करी सायास जाए वो माये न करी सायास
सायास आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. म्हणजे एवढा ज्यांनी असा या काम क्रोधावरती विजय मिळवलेला असतो असे हे विष्णुदास झुंजा. आता या ठिकाणी तुकोबारायांचं उदाहरण घेतलं असलं तरी तुकोबाराय हे सांसारिक होते, पण ज्यांनी कधी स्त्री सुखाचा अनुभव घेतला नाही, पण तारुण्यामध्ये ज्यांच्या समोर सुंदर अशा अप्सरा उभ्या राहिल्या तरी ज्यांचा काम कधी जागा झाला नाही असे शुकमुनी कधीच कामाच्या हारी पडले नाही. व्यासपुत्र शुक यांना आईच्या उदरामध्ये असतानाच उपदेश झाला म्हणून त्यांनी या मृत्यू लोकामध्ये यायचंच नाकारलं, टाळलं. मृत्यू लोकामध्ये यायलाच तयार नाहीत. 9 महिने नाही ना 10 महिने नाही, 12 वर्ष आईच्या पोटामध्ये तसेच राहिले, बाहेर यायलाच तयार नाही. शेवटी व्यासांना मात्र काळजी होऊ लागली. पुत्रमुख पाहण्याची अंतकरणामध्ये तीव्र इच्छा निर्माण होऊ लागली म्हणून त्यांनी काय केलं, त्या गर्भाची स्तुती करायला सुरुवात केली. आता बाहेर बसून कोण एवढी सुंदर स्तुती करतय म्हणून या गोष्टीला मान्यता म्हणून शुकमुनी बाहेर आले. बाहेर आले की त्यांनी तर इकडेही बघितलं नाही ना तिकडेही बघितलं नाही, आले की नीट पुढं पळत सुटले. व्यास आमची बिचारी खाली मांडी घालून ती स्तुती करत होते, याला आरे आरे म्हणून स्तुती होऊन लांब गेलं पुढं. थार दिशेने उठले, धोतर धरलं आणि त्याच्या पाठीमागं शुका थांब म्हणून माग लागले. पण आश्चर्य काय, शुकदेवांना हाका मारायला सुरुवात केल्याबरोबर आजूबाजूची झाड झुडप तेच ओ म्हणायला लागले. म्हणजे एवढा अधिकार त्यांना प्राप्त झालेला होता. मग एका सरोवरापासून तलावापासून शुकमुनी जात असताना त्या तलावामध्ये काही स्त्रिया स्नान करत होत्या. त्यांच्या समोरून शुकमुनी पुढे पळत गेले आणि त्यांचे वडील व्यास पाठीमागून येतच होते. व्यासांना पाहिल्याबरोबर त्या स्त्रिया लाजल्या आणि त्या स्त्रिया लाजलेल्या पाहून व्यासांना मात्र आश्चर्य वाटलं. म्हणून त्या व्यासाने त्या स्त्रियांना प्रश्न केला, म्हणले का ग, माझा तरणा पोरगा तुमच्या समोरून पळून गेला, त्याला तुम्ही लाजला नाहीत आणि मला थेरड्याला बघून तुम्ही लाजताय. म्हणले असं का. त्या वेळेला त्या स्त्रियांनी हात जोडले, पाया पडलं, सांगितलं. म्हणले अहो महाराज, तुमच्या नजरेला स्त्री पुरुष हा भेद आहे, पण त्यांच्या नजरेला स्त्री पुरुष हे दोन्ही समान दिसतात. एवढा त्यांचा अधिकार प्राप्त आहे, एवढा अधिकार त्यांचा प्राप्त आहे. एवढेच शब्द शुकांच्या कानावरती पडल्याबरोबर अभिमान जरा निर्माण झाला. अरे
माझ्या नजरेला सगळे समानच दिसतंय म्हणल्यानंतर माझ्यासारखा मीच, अशा प्रकारचा अभिमान शुकदेवांना झाला. आता शुकदेवांना अभिमान झाला ही गोष्ट व्यासांच्या लक्षात आली. मग त्यांनी काय केलं, याचा अभिमान घालवण्याकरता म्हणून त्या जनक राजाकडे जायला सांगितलं. जनक राजाकडे गेल्याबरोबर शुकदेवांचा अभिमान नाहीसा झाला. आता कसा झाला काय झाला हे काय सांगत बसत नाही. अभिमान नाहीसा झाल्याबरोबर परत आपल्या वडिलाकडं शुकदेवाकडं व्यासाकडं शुकमुनी आले. तेव्हा व्यासांनी त्यांना मेरू पर्वतावरती जाऊन तुम्ही आता तपश्चर्या करा असा आदेश दिला. अभिमान लागे शुकाची पाटी, व्यासे उपराती दृष्टी केली. जनक बेटेसी लावेला तेने, अभिमान नाने खोटे केले. खोटे करून या लाविला अभ्यासी, मेरू पर्वतासी शुक गेला. मेरू पर्वतावरती गेल्यानंतर शुकाने समाधी लावली, पण आता समाधीतूनच बाहेर यायला तयार नाही. अगोदर आईच्या उदरामधून बाहेर यायला तयार नव्हते, आता समाधीतून बाहेर यायला तयार नाही. व्यासांनी विचार केला, म्हणले आता काय आपली टाप नाही याला समाधीतून जागा करायची. आता आपलं धाडच नाही की त्याला समाधीतून जाग करावं म्हणून. का तर पोटात असताना यानं मला एवढं दमवलंय, बरं काय सहज बाहेर आलंय असंही नाही. त्याच्याकरता मला त्या गर्वाची स्तुती करायची पाळी आली, ग्रंथ वाचायची पाळी आली, तेव्हा कुठे हे बाहेर आलंय. बरं आलंय ती आलंय, आता अभिमान नाहीसा झालाय. आता काय आपली टाप नाही बाबा त्याला समाधीतून जाग करायची. मग आता करावं तरी काय करावं म्हणून धरला स्वर्गातला रस्ता धरला, गेली वर गेली. स्वर्गामध्ये गेल्यानंतर त्या इंद्रदेवाच्या कानावरती सगळी हकीकत घातली. तेव्हा इंद्रदेवांनी शुकांना समाधीतून जाग करण्याचं अभिवचन व्यासांना दिलं. मग इंद्रदेवानं काय केलं, स्वर्गामध्ये असणाऱ्या सुंदर अशा अप्सरा रंभा उर्वशी मेनका सांगितलं, त्या रंभेला सांगितलं जावा ज्या ठिकाणी शुकमुनी तपस्या करत आहेत त्या ठिकाणी जावा आणि त्याची तपश्चर्या तेवढी भंग करा. इंद्रदेवाच्या आदेशानुसार त्या अप्सरा ज्या ठिकाणी शुकमुनी तपश्चर्या करतात त्या ठिकाणावरती आल्या आणि आपल्या नृत्य कलेमधून गायन कलेमधून त्यांनी शुकांना समाधीतून जाग केलं आणि शरीराचे अनेक हावभाव दाखवून शुकमुनींना काम प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करायला त्यांनी सुरुवात केली. त्यावेळी त्या रंभेनं त्या शुकदेवांच्या पुढे काढलेले उद्गार, कळवाणू आपापणा तो तरे चतुराचा राणा, ऋतू समयीच्या खुणा जाणसी तू, अथवा नेनसी तरी सांगेन मज असे कोक शास्त्राचे ज्ञान, अनुसरलिया म्हण तुझं ज्ञान होईल. असं तिनं सांगायला सुरुवात केल्याबरोबर शुकदेवांनी सुद्धा लगेच तिला एका क्षणात प्रत्युत्तर दिलं. लगेच म्हणले, किती वाणीसी आपापणा बोलसी ऋतुसमयीच्या खुणा, ऐसे अपूर्व दारुणा देखिले ऐसे नवद्वारी निरंतर सदा दुर्गंधी अपार, ओखटे हे कलेवर वाणू नको रंभे, बाहेर बर्वे शृंगारिले आणि वस्त्र अलंकार लेजे, दृष्टी पाहता देखिजे नरककोटी, शरीर मळमूत्राचा मेळा आस्ती चर्माचा गुंडाळा, मग तयासी नावाथिला पिंडाईसा, धडी बरी न करिता क्षालन सदा दुर्गंधी अपर, मनोनी केले परिमळ स्नान शुद्धते लागी. शुकदेवांनी असं उत्तर दिल्याबरोबर त्या रंभेनं शुकमुनींची समजूत काढायला सुरुवात केली. अहो म्हणले, महाराज तुम्ही समजताय असं आम्ही काही नाही. अहो म्हणले, आम्ही काही मृत्यू लोकांमधल्या अप्सरा नाहीत, पाताळातल्या अप्सरा नव्ह, आम्ही स्वर्गामधल्या अप्सरा आहोत. आणि स्वर्गामधल्या अप्सरा असल्याच्या योगानं आमचं पेय जर काय असेल तर आम्ही अमृत प्राशन करतो आणि अमृत प्राशन केल्यामुळं बाहेरून जशा आम्ही पवित्र आहोत तशाच आतून सुद्धा पवित्र आहोत. अशी तिने समजूत काढायला सुरुवात केली. पण शुकदेवांनी मात्र तिला पुन्हा एकदा प्रत्युत्तर दिलं. शुकदेव म्हणे, ओ सुंदरी अमृत कैसे तव आदिरी, विषय लहरीची महापुरी बुडली सी कामिनी. शुकदेवांच्या या एवढ्याच वचनावरती त्या रंभेला अफाट दुःख झालं. नवे तर अंतकरण द्रवलं, दुःखी झाली, नाराज झाली. कोण? रंभा.
तिनं विचार केला, म्हटले मी यांना एवढं सांगण्याचा प्रयत्न करते, पण यांचा म्हटले माझ्यावरती साधा तिळभर सुद्धा विश्वास नसावा. कित्येक ऋषी मुनी स्वर्गाच्या प्राप्ती करता म्हणून तपश्चर्या करतात, पण मला पाहिल्याबरोबर तो स्वर्ग बाजूला टाकतात आणि माझ्या पाठीमागं पळत येतात. अशी असणारी मी यांना एवढं सांगते तरी यांचं म्हणले माझ्यावरती विश्वास नसावा. म्हणून नाराज झाली, दुःखी झाली आणि दुःखी होऊन त्या रंभेनं काय केलं, आपल्या हाताच्या नखानी स्वतःचं पोट चिरायला सुरुवात केलं. पोट चिरायला सुरुवात केल्याबरोबर त्या रंभेच्या पोटामध्ये खरोखरच सुगंधित असे अत्तर, कस्तुरी, चंदन, आगर हे सगळं असलंच बघायला मिळायला लागलं. आणि असं दृश्य ज्या वेळेला शुक मुनींनी पाहिलं त्या वेळेला त्यांना सुद्धा आश्चर्यच वाटलं. मग या वचनावरी रंभा स्वदेह विदारी, नखे घालून उदरी चिरती झाली. पाये पा ऋषिराया, कैसे माझी निर्मल काया, अवेळ केला शिवाया न विचारिता. पाहे पा उदरा भीतरी, परिमळ नाना परी, जवादी अंबर कस्तुरी आणि आगर चंदन. ऐसे मिगारंभा पवित्र, सुगंधाचे अपार, देवर्षी मनीश्वर करती आस माझी. रंभेचं असं उत्तर ऐकल्याबरोबर शुकदेवांनी त्या रंभेला हात जोडले, नमस्कार केला, पाया पडले, सांगितलं, अगं म्हणली हेच जर का मला अगोदरच जर का माहिती जर का असतं तर सुखानं म्हणले तुझ्याच पोटात मी जन्म घेतला असता की. पण तुझ्यासारखी माता ही काही सहज मिळण्यासारखी आहे का? पूर्व सुकृताशिवाय तुझ्यासारखी आई प्राप्त होणं शक्य नाही. तू खरंच माझी आई आहेस. विनाकारण मी तुला माझ्या या दुष्ट वचनाने छळलं, म्हणजे मला क्षमा कर, माझ्याकडून अपराध झाला. रंभेला वाटलं, म्हटली आली होती कशा करता आणि इथं चाललंय काय? ज्या कार्याकरता मी आले ते कार्यच माझ्याकडून होईना म्हणून खाली मान घालून जायची पाळी आली. ऐसे मी जाणतो गे सुंदरी, तरी येतो तुझी या उदरी. माता शिनविली येर झारी नरदेही, तुझं ऐसे माता केवी होईल पतिव्रता. पूर्व सुकृता वाचून सर्वथा प्राप्त नव्हे, तू माझी ओ जननी कष्टविली दुष्टवचनी. हे वचन ऐकोनी तेच क्षणी उठली रंभा. म्हणजे एवढा ज्यांनी असा या काम क्रोधावरती विजय मिळवलेला असतो असे हे विष्णुदास झुंजा. ऐसा जो काम क्रोध लोभा, झाडी करुणी उभा, तोची एवढी या लोभा गोसावी होय. हा या विष्णुदासांनी या काम क्रोध नावाच्या शत्रूवरती विजय तर मिळवलाच, पण या काम क्रोध नावाच्या शत्रूला बंदीखान्यामध्ये घातलं आणि स्वतः या इंद्रियाचे मालक झाले. महाराज म्हणतात, काम क्रोध बंदे खानी, काम क्रोध बंदे खानी, काम बंदे खानी, दिले दोनी, मने दिले दोने
इंद्रियाचे धनी शुकदेवाने ध्यान करोनी येडका आणिला आकळोनी एका जनार्दनी शरणी लावेला जेणे. म्हणजे एवढा ज्यांनी असा या काम क्रोधावरती विजय मिळवलेला असतो असे हे विष्णुदास झुंजार म्हणून अशा या विष्णुदासांचं तुकोबारायांनी झुंजार म्हणून वर्णन केलं. झुंजार ते एक विष्णुदास जगे पाप पुण्य अंगे नातळे त्या. गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद त्या म्हणे बैसलसे. विष्णुदास
Barak
द्वार ओ माये